हॅलो एव्हरीवन. काल जो व्हिडिओ आपण चॅनलला अपलोड केला त्याच्या पुढेच मी थोडं आज तुमच्याशी बोलतोय सर्वांसोबत. तर काल मी बेसिक हॅव स्टुडंट्स हॅव सम बेसिक नॉलेज ह्याबद्दल व्हिडिओ बनवलेला, कारण का मला एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्समुळेच मी हा व्हिडिओ बनवला की ना, मुलांना आत्ताच्या या एजमध्ये थोडंफार जे बेसिक नॉलेज असलं पाहिजे ते नसतंच. हां, सगळ्यांनाच नसतं असं नाही. काही स्टुडंट्स असतात त्यांना असतं हे नॉलेज की आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाबद्दल थोडीशी माहिती असणं, आपले जे महान क्रांतिकारी होऊन गेले, स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले, त्यांच्याबद्दल माहिती असणं हे गरजेचं आहे, ॲक्च्युली गरजेचं आहे. आपला इतिहास काय ते माहिती असणं गरजेचं आहे. आपला भूगोल काय किंवा जिओग्राफिकली कोणतं राज्य कुठे, मॅपमध्ये कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या ह्या माहीत असणं जरुरी आहे. हे आत्ताच्या जनरेशनमध्ये थोडं जास्त लेवलला झालेलं आहे, कारण का ना ह्याच्यामध्ये भरपूर कारणं असू शकतात. पण मी आता जसं माझ्याकडे थोडे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासोबत बोलून त्यांच्यासोबत राहून मला समजलेलं आहे एवढ्या वर्षामध्ये की आत्ता ह्या क्षणाला या मुमेंटला हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. गेल्या आफ्टर कोविड बोलू शकतो आपण. तर कोविडमध्ये मॅसिव्ह चेंज झाला की ऑनलाईन शिक्षण आलं, ऑनलाईन एज्युकेशन आलं. त्यामुळे मग शिक्षकांना तेवढा पर्सनली अप्रोच पण नाही देता आला असेल, ते पण मी मान्य करतो. पण कारणं बघायला गेली तर भरपूर आहेत. बट आपण काय केलं पाहिजे की ही कारणं न बघता आता याच्या पुढे काय अजून सुधारू शकतो, कसं सुधरू शकतो, याच्यामधनं कसं चांगलं करू शकतो हे बघितलं पाहिजे. तर माझा इकडे पहिला संदेश आहे पॅरेंट्सला की पॅरेंट्स आणि स्टुडंट यांची कॉम्पॅटिबिलिटी असणं पण गरजेचं आहे. आत्ताच्या जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडे आहे ना थोडं वेगळं डिसएडव्हान्टेज आहे, कारण का त्यांचे बोथ पॅरेंट्स वर्किंग आहेत. आमच्या वेळेला कसं होतं की पप्पा वर्किंग जास्त असायचे आणि आई ही आमच्या सोबत असायची, त्यामुळे थोडा फायदा असायचा आम्हाला. हा, पण जनरेशन वाईज तसं असलं म्हणजे पुढे गेली आहे टेक्नॉलॉजी, पुढे गेली आहे एम्प्लॉयमेंट, पुढे गेलंय, त्यामुळे बोथ पॅरेंट्स वर्किंग आहे. तर थोडं स्टुडंट्स बरोबर कॉम्पॅटिबिलिटी कमी आहे, किंवा त्यांच्या ज्या बेसिक नॉलेजच्या वेळेला म्हणजे लहानपणी जे शिक्षण देतो आपण एकदम बाराखडी वगैरे पासून, तेव्हा पॅरेंट्सने जर तेव्हापासूनच सुरुवात केली, अरे हा आपण थोडासा वेळ का होईना अभ्यासासाठी सुद्धा देऊया, तर हे सुधरू शकतं. तसंच अजून एक मला इकडे बोलायचं आहे की ना, मी 11वी पासून क्लासेस घेतो कॉमर्सचे. सो दॅट 10वी नंतरचे स्टुडंट्स माझ्याकडे असतात. इंग्लिश मिडियमचे पण असतात, मराठी मिडियमचे सुद्धा असतात. काही वर्षापूर्वी असं असायचं की जर माझ्याकडे 30 स्टुडंट्स आहेत त्याच्यापैकी 2 ते 3 स्टुडंटच असे असायचे की त्यांना इंग्लिश वाचताना, लिहिताना, गणिताची बेरीज वजाबाकी करताना प्रॉब्लेम यायचा. 2 ते 3 जण. पण आत्ता असं जाणवतंय ना की 30 जण आहेत तर 20 एक जणांना तो प्रॉब्लेम येतोय. म्हणजे मला ना कोणता मला पॉइंट डिटेक्ट करायचा असेल, मला सांगायचं असेल, मला नोट्स लिहून द्यायच्या असतील, तर मला म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं सांगितलं की युटिलिटी इज युटिलिटी मीन्स कॅपॅसिटी ऑफ अ कमॉडिटी. तर कॅपॅसिटीची पण स्पेलिंग मला सांगायला लागते, कमॉडिटीची पण स्पेलिंग मला सांगायला लागते. आणि फक्त हे मराठी मीडियमच्या बाबतीत नाही, इंग्लिश मीडियमच्या बाबतीत पण. म्हणजे पूर्ण त्यांनी जे शिक्षणच इंग्लिशमध्ये घेतलंय त्यांना पण स्पेलिंग्स लिहिताना हा प्रॉब्लेम होतोय. तर ॲज अ टीचर मी तर त्याच्यामध्ये सोडून देत नाही. मी पर्सनल अटेन्शन देतोय, हा स्टुडंटचा हा प्रॉब्लेम आहे, हे आहे. त्यामुळे मी मग त्यांच्याकडनं तसं करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, सो दॅट ते पुढे जाऊन हळूहळू ते बघा, जसं प्रयत्न करणार, जेवढं वाचणार, जेवढं लिहिणार, तसं ते वाढत जातं. किंवा आपण लहानपणापासूनच ते स्पेलिंग्स आपल्या करेक्ट नसतात, ते आपण वाचतो, लिहितो, सारखं सातत्य, कन्सिस्टन्सी येते त्याच्यामध्ये. त्यावेळेला ते आपलं चांगलं होतं. म्हणजे आपण कोणतीही स्पेलिंग नंतर लिहू शकतो. हे नंतर ही जस्ट एक प्रोसेस आहे, ती फॉलो करायला लागते. तीच मग मी माझ्या 11वी-12वीच्या मुलांकडनं मी फॉलो करून घेतो. तसंच काही काही जणांचे, म्हणजे ही आहे रियालिटी, तर काही काही जणांचे पॅरेंट्स स्वतः थोडे शिकलेले असतात, त्यांना हे माहीत नसतं. मग ॲज अ पॅरेंट तुम्ही तेव्हा काय करू शकता? फक्त एवढं बघू शकतात की माझा मुलगा किंवा मुलगी जो 3-3 तास अभ्यासाला बसणं हे महत्वाचं नाहीये. भले ते 1 तास अभ्यासाला बसतील, पण तो अभ्यास क्वालिटी लेवलला करतील, चांगल्या लेवलचा अभ्यास करतील. म्हणजे त्या अभ्यासाच्या वेळेला त्यांचा फोन त्यांच्या जवळ असलाच नाही पाहिजे. ही फक्त एवढासा छोटा चेंज केला ना, तर मुलांच्या अभ्यासामध्ये मॅसिव्ह चेंज होईल. आणि आता आपल्या मुलांना, आपल्या स्टुडंट्सना मला हा संदेश द्यायचा आहे की बाळांनो, की तुम्ही जर स्वतःला काहीतरी स्वप्न बघताय
की जर तुम्हाला फोन पाहिजे तर तुम्ही कोणता फोन बघता की मला आयफोनच पाहिजे, मला पिक्सेलच पाहिजे, किंवा 12वी झाली की नंतर तुम्ही बघता मला स्कूटीच पाहिजे. तुम्ही हे सगळं चांगलं बघता की मला हेच पाहिजे, मला हेच पाहिजे. मग तसं तुम्ही तुमच्या अभ्यासाचा विचार करताना तुम्ही क्वालिटी अभ्यासाचा पण विचार केलाच पाहिजे. पॅरेंट्स तर तुम्हाला देतातच आहे, फोन देतात आहे, दर महिन्याला मोबाईलचा रिचार्ज देतात, सगळं काही अलाव करतात आहेत. आमच्या जनरेशनला तसं नाही मिळत होतं. मी असं नाही बोलत, हा जनरेशनचा भाग आहे, हे गरजेचं आहे. कॉलेजचे लेक्चर्समध्ये पण फोन इम्पॉर्टंट आहे, नोट्स येतात, प्रोजेक्ट येतात, फोनचा उपयोग आहेच. ग्रुपवरती सगळी माहिती येते, कॉलेजेसचं असू देत किंवा कसं युनिव्हर्सिटीशी रिलेटेड असू देत. तर सांगायचा उद्देश काय आहे की बेसिक्स जे आहेत ना ते आपल्याला विसरायचे नाहीत. ॲज अ स्टुडंट बेसिक्स काय आहेत, आपल्याला वाचायचं आहे, आपल्याला लिहायचं आहे. आणि मार्क माय वर्ड्स, हे वाचन आणि लिहिणं जेव्हा आपण चांगलं ठेवतो ना, तर आपण इंटेलेक्च्युअल जास्त चांगले बनतो. आणि भले हे एआयचं जनरेशन असेल, भले चॅट जीपीटी सगळं काय असेल, पण या वाचन आणि लिहिण्याच्या सवयीमुळे तुम्ही जास्त प्रोडक्टिव्ह बनता. आणि मी लहान होतो तेव्हा मला माझ्या शिक्षकांनी शिकवलेलं, बालसंस्कार केंद्रात आम्हाला घेऊन जायचे तेव्हा सांगितलेलं, मी त्याने हा व्हिडिओची शेवट करतोय. अभ्यासाचा कंटाळा, भाग्याला टाळा, अभ्यासाने सर्व काही शक्य असे बाळा. सो हा अभ्यासच महत्वाचा आहे आणि यानेच आपल्याला सगळ्या गोष्टी अचीव्ह करता येणार आहेत. थँक्यू एव्हरीवन.